संतभूमी समजला जाणारा पैठण शहरातील हमाल गल्लीमध्ये पिण्याच्या पाण्याचे नियोजन पूर्णपणे चुकले। नगर परिषदेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मनमानीमुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो। संबंधित पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी हमाल गल्लीतील संतप्त नागरिकांकडून केली जात आहे। पैठण शहरात एक दिवसाआड पाणी सोडले जात असून बऱ्याच वार्डात पूर्णपणे दूषित पाणी वितरित केले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडले। विशेष म्हणजे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या हमाल गल्लीमध्ये पिण्याचे पाणी वितरित करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून नेमून दिलेल्या कर्मचाऱ्याच्या मनमानीमुळे नागरिकांना पाण्यासाठी तासनतास वाट बघावी लागते। याबाबत हा कर्मचारी नेहमी फोन बंद करून ठेवत असल्यामुळे नागरिक पूर्णपणे वैतागून गेले आहेत। अनेक वार्डात रोज पिण्याचे पाणी वितरित केले जात असताना हमाल गल्लीमध्ये संबंधित नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याच्या मनमानीमुळे नागरिकांना 2-2 दिवस निर्जळीचा त्रास सहन करावा लागतो। याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी पाणी पुरवठा निरीक्षक यांनी तात्काळ हमाल गल्लीसाठी नेमून दिलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी जोरदार मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।